नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी करा वेलचीचे हे प्रभावी उपाय. या उपायामुळे देवी लक्ष्मी होईल प्रसन्न आणि तुमचे नशीबसुद्धा पालटेल. पैशाची तुम्हाला कधीच कमतरता भासणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये शुक्रवार हा दिवस धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास खूप फायदा होतो असे मान्यता आहे. विशेषतः जर शुक्रवारच्या दिवशी वेलचीचे काही सोपे उपाय आपण जर केले तर देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीचे नशीब उजळू शकते आणि तुमच्या घरात धनसंपत्तीत सुद्धा वाढ होऊ शकते अशी सुद्धा मान्यता आहे. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा केल्यास तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील दुःखही कमी होऊ शकतात. तर शास्त्रामध्ये शुक्रवारसाठी काही खास उपाय आणि टोटके सांगितलेले आहेत, जे केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त तुम्हाला होऊ शकते. तर आज आपण वेलचीचे असेच काही सोपे उपाय पाहणार आहोत. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास पैशाची चणचण तुमची, पैशाची आर्थिक अडचण तुमची दूर होऊ शकते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ शकते. चला तर मग शुक्रवारच्या या चमत्कारी उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, धनसंपत्तीत तुमच्या वाढ करण्यासाठी समोरील उपाय हा करा. तर पैशाच्या तंगीमुळे त्रस्त असाल तुम्ही किंवा खूप पैसे कमवूनही तुमच्या हातात काहीच टिकत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. ह्यासाठी तुम्हाला शुक्रवारच्या सकाळी लवकर उठून स्नान करावे लागेल आणि स्वच्छ कपडे घाला धुतलेले. त्यानंतर देवी लक्ष्मी समोर दिवा लावा आणि त्यांची मनोभावे पूजा करा. पूजेच्या वेळी 5 वेलचींना हळद आणि कुंकू लावून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर या वेलचींना उचलून एका स्वच्छ लाल रंगाच्या कापडमध्ये बांधा. ही छोटीशी पोटली तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या तुमच्या दूर होतात आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धनसंपत्तीत वाढ होते. नंबर 2, कर्जमुक्तीसाठी करा हा समोरील उपाय. तर शुक्रवार हा धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे. त्यामुळे या दिवशी वेलचीचे उपाय केल्यास पैशांशी संबंधित समस्यांमधून तुम्हाला सुटका मिळू शकते. जर तुम्ही खूप मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करा आणि मंदिरात 5 वेलची दाणे अर्पण करा. संध्याकाळी पूजा झाल्यावर या वेलचींना उचलून तुमच्या खिशात ठेवा किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला मोठ्या कर्जातून मुक्ती मिळू शकते आणि धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता तुमची वाढते. असे मानले जाते की शुक्रवारच्या दिवशी वेलचीचा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर प्राप्त होत असते. आता नशीब उजळण्यासाठी करा हा समोरील उपाय. तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील किंवा मग तुमचे काम होण्याऐवजी बिघडत असेल तर शुक्रवारच्या दिवशी वेलचीचा एक सोपा उपाय करून तुम्ही हा पाहू शकता. यासाठी काय करायचं आहे, शुक्रवारच्या संध्याकाळी 5 किंवा मग 7 हिरव्या वेलची तुमच्या उशीखाली ठेवून झोपायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी या वेलचींना वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय सलग 7 शुक्रवारपर्यंत करा. हा उपाय केल्याने तुमचे रडखडलेले काम व नशीब उजळू शकते आणि तुमच्या कामातील अडथळे सुद्धा दूर होऊ शकतात. असे मानले जाते की शुक्रवारच्या दिवशी वेलचीचा हा उपाय तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून तुमच्या आर्थिक समस्यात सुद्धा दूर करते. त्यानंतर आहे, तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर तुम्ही हा समोरील उपाय करू शकता. तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. ह्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते, तेव्हा शक्य असल्यास गुलाबी कलर वापरायचा. त्यानंतर देवी लक्ष्मीला 7 वेलची अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा आरती करा. पूजा झाल्यावर या वेलचींना उचलून एका लाल रंगाच्या कापडमध्ये बांधा आणि ही पोटली तुमच्या कामाचे ठिकाणी घेऊन जा
आणि तिथे ठेवा. हा उपाय केल्याने तुम्हाला जीवनात यश मिळू शकते आणि महत्त्वाच्या कामांमधील अडथळे सुद्धा तुमच्या आयुष्यातील दूर होतात. असे मानले जाते की ह्या उपायामुळे व्यवसायात नफा होतो आणि व्यापारामध्येही प्रगती साधता येते. आता घरात सुख समृद्धी येण्यासाठी करा हा पुढील उपाय. घरात नेहमी पैशाची चणचण तुम्हाला जर जाणवत असेल किंवा घरात बरकत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी एक सोपा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे अंघोळ करून परिधान करायचे. त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात 5 वेलची टाका. हे पाणी देवी लक्ष्मीला अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करा आणि देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा, जसे दूध, साखर, पेढा असं तुमच्या आवडीप्रमाणे. पूजेनंतर या वेलचींना उचलून एका लाल रंगाच्या कापडात बांधून तुमच्या कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सुख, समृद्धी आणि पैशाची आवक जी आहे ही फार मोठ्या प्रमाणात वाढते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा नक्कीच लिहा. अगदी साधे, सरळ, सोपे हे उपाय आहे. तुम्ही जर सातत्याने केले तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. धन्यवाद.